नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। युवा शिव प्रतिष्ठान ने केले कॅफे हँग ऑन उद्ध्वस्त। युवा शिव प्रतिष्ठानकडून अवैध कॅफेंची तोडफोड। सांगलीतील विविध अवैध कॅफेंचे पीक आलेले आहे। अशा या कॅफेमध्ये बऱ्याच वेळेला बलात्कार किंवा अवैध गोष्टी घडू लागलेल्या आहेत। नुकतंच काही दिवसांपूर्वी एका कॅफेमध्ये एका तरुणीवर गुंगीचे औषध देऊन त्या ठिकाणी तिच्यावर बळजबरी करण्यात आली। असे प्रसंग बऱ्याच ठिकाणी घडू लागले आहेत। त्यावर कोणतेही नियंत्रण अथवा लगाम लागलेला दिसून येत नाही। त्यामुळे आज नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखालील युवा शिव प्रतिष्ठान या संघटनेने शहरातील काही अवैध कॅफेंची तोडफोड केली आहे आणि जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी असणाऱ्या कॅफेंना त्यांनी ताबडतोब हे धंदे बंद करावेत, अन्यथा तुमच्याही कॅफे ठेवणार नाही असेही ते म्हणाले। संपूर्णपणे तरुण पिढी या कॅफेमध्ये बसून अवैध धंदे व अंमली तत्सम पदार्थ यांची यामध्ये विक्री होत आहे। त्यामुळे सर्वच तरुणी युवा वर्ग यांची पिढी यामध्ये बर्बाद होऊ लागली आहे। त्यामुळेच आम्हाला हे पाऊल उचलावे लागले आहे असेही नितीन चौगुले यांनी सांगितले। आम्ही प्रशासनाला बऱ्याच वेळा विनंती केली होती, परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याने शेवटी आम्हाला अशा प्रकारे त्याला उत्तर द्यावे लागले। तरी सुद्धा आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन या विषयांवर सखोल चौकशी करून ते बंद करण्याबाबत विनंती करणार आहोत असेही ते म्हणाले। त्या संदर्भात बोलताना युवा शिव प्रतिष्ठानचे नितीन चौगुले, श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने सांगली सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे अवैध कॉफी शॉप, बेकायदेशीर कॅफे सुरू आहेत त्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। अनेक वेळा प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे, अनेक वेळा आमच्या सांगलीच्या प्रशासनापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींपर्यंत विधानसभेमध्ये अधिवेशन काळामध्ये काही आमदारांनी प्रश्न विचारलेले आहेत। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, सांगली।